नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 1 जुलैपासून 5 आर्थिक नियम बदलणार. पगार आणि पेन्शनमध्येही होणार वाढ. 1 जुलै 2026 पासून अनेक मोठे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम लाखो नोकरदार वर्ग आणि निवृत्तीवेतनधारकांवर होणार आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जुलै महिन्यात आपले नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची शक्यता आहे. ही प्रणाली लागू झाल्यास EPF खातेधारक थेट UPIद्वारे आपला PF निधी काढू शकतील. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दरवर्षी सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्याचा आढावा घेते. त्यामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक जुलै 2026 मध्ये DA वाढीची वाट पाहत आहेत. जर सरकारने DA वाढवला तर कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन वाढणार आहे. HDFC बँकेने आपल्या रेगालिया गोल्ड आणि डायनर्स क्लब प्रिव्हिलेज क्रेडिट कार्डच्या अटींमध्ये सुधारणा केली आहे. काही बदल आधीच लागू करण्यात आले आहेत, तर विमानतळ लाऊंज प्रवेशासंबंधीचे नवीन नियम 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहेत. SBI कार्डने आपल्या फोनपे SBI कार्ड पर्पल आणि फोनपे SBI कार्ड सिलेक्ट ब्लॅक क्रेडिट कार्डाच्या अटींमध्ये सुधारणा केली आहे. 1 जुलैपासून पासपोर्ट मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. सरकारने जवळपास 14 वर्षानंतर पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर पासपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला 1000 ते 2500 पर्यंत अधिक खर्च येऊ शकतो.